तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. महाराजांना वंदन करून आम्ही निघालो रत्नागिरीला. आता पुढे कुठल्या कुठल्या ठिकाणी जातोय हे बघण्यासाठी कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत सोबत राहा. तर आम्ही पोचलोय आंबा घाटात आणि घाट अजून लागायचा आहे. आधी चहा नाश्ता करूया आणि मग पुढचा प्रवास. प्यारी समझ गई. One, two, three, four, get on the dance floor. 1, 2, 3, 4, get on the dance floor. Show that hit the body, gimme, give me some more. 1, 2, 3, 4, get on the dance floor. Shake the show that hit the body,
तर फायनली आम्ही पोचलोय रत्नागिरीमध्ये. आमचं आज आहे विजिट. सायकोलॉजिस्ट असल्यामुळं आमचं विजिट आहे मेंटल हॉस्पिटलमध्ये. तिथंच आता आम्ही पोचलोय. तर दाखवतो तुम्हाला. आत कुठं फोटो काढायलाच का फोटो नाही, व्हिडिओ करायला लागले. दात दाखव, दात दाखव की बाहेर आलेली. तुझी पण आल्यात काय? तकले बघा आतले बघा आगा बाया ग दाते युट्यूबला टाकला. विजय काय म्हणते बाबा? काय आता म्हणण्यासारखी इच्छा नाही राहिली. का रे इंग्लिश मॅडम काय म्हणतात? इंगळे आमचं स्वागत आहे. आणि भावाच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा. पहिली गोष्ट म्हणजे आणि बाकी लाईक पण करा. कमेंट आवडलं तर कमेंट करा. आणि आवडलं तर स्वप्नेसोबत कोणीतरी लग्न पण करा. ओ माय गॉड, नको नको. तर विजिट झालेला आहे. आता बघू इथून कुठं जायचं. तर अपडेट तुम्हाला कळवतच राहील. तर आपण आता आलो आहे थिबा पॅलेसला. आता इथलं पॅलेस मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप चांगला नजारा आहे, पण भारी आहे. आज जाऊन मी दाखवेनच तुम्हाला. रोज रात्री इथं लाईट शो केलेला जातोय. प्रेक्षक इथं बसतात आणि इथून हा लाईट शो डायरेक्ट पॅलेसवर. खूप सुंदर असा पॅलेस आहे, दाखवतो मी तुम्हाला. आणि ह्या पॅलेसवरती लाईट पडते ती याच्या माध्यमातून. आणि इथल्या नाईट शोची एक झलक बघा. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देश. इथून आता बघणार आहे आपण जवळ गेल्यानंतर. आतमध्ये मे बी 1:30 वाजता काय तर एंट्री आहे, कारण टायमिंग असतं जेवणाचं वगैरे. आता इथं सांगायचं झालं तर जो राजा होता ज्याला नजर कैदेत ठेवलं होतं, तर त्याची जी जेवणाची वगैरे भांडी आहेत जी खूप जुनी आहेत ते बघायला मिळणार आहे. पण विषय असा झाला आहे की मला दाखवता येत नाही, कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. जर शूट भेटलं तर नक्कीच करेन, नाही भेटलं तर मग ठीक आहे. तर माझ्या इथं मैत्रिणी बसल्यात. तर या पॅलेसबद्दल आपण त्यांना थोडीशी माहिती विचारूया, कारण त्यांना खूप माहिती आहे याच्यामधली. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही सांगा की कसं हे पॅलेस का बांधलं किंवा कसं बांधण्यात आलं. ओके. हा जो राजवाडा आहे त्याला थिबा पॅलेस असं म्हणलं जातं. हा ब्रिटिशांनी बांधला होता.
ज्यामध्ये त्यांनी 1910 साली ब्रिटिशांनी थिबा नावाचा एक बर्मीज राजा होता त्याला पराभूत केलं आणि त्यानंतर त्याला नजरकैद ठेवण्यासाठी हा वाडाची रचना केली होती आणि त्यानंतर त्याला ह्या वाड्यामध्ये नजरकैद करण्यात आलं होतं. तुम्ही काय सांगू शकता याच्याबद्दल? सगळंच तुझं हिनं सांगितलं. मी डबल. तो दोस्तों आज करके आपण आता आलो आहोत. मी विचारतो तुम्ही काय सांगू शकाल? 1985 मध्ये हा वाडा बांधण्यात आला. ब्रिटिशांनी 1985 मध्ये थिबा या राजाला पराभूत केलं आणि त्यानंतर 1910 मध्ये हा वाडा बांधण्यात आला होता ज्यामध्ये त्या राजाला नजरकैदेमध्ये ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी हा राजवाडा बांधला. ओके. प्रतीक्षा मॅडम तुम्ही काय सांगाल? वाडा खूप छान आहे. वडा वाडाच का वाडा? थिबा पॅलेस वाडा आहे. थिबा पॅलेस म्हण. थिबा ना. तर थिबा पॅलेस खूप छान आहे. तुम्ही सगळ्यांनी या आणि याचा आनंद घ्या. थँक्यू सो मच तिघांना पण. त्यासाठी असं सांगू शकते की रत्नागिरीच्या शांत आणि सुंदर टेकडीवर वसलेला हा थिबा पॅलेस फक्त एक इमारत नाही तर इतिहासाची एक जिवंत साक्ष आहे. हा पॅलेस 1910 साली ब्रिटिशांनी बांधला, पण याचं खरं महत्व त्यामागच्या कहाणीतच आहे. बर्माचा शेवटचा राजा थिबाऊ मीन यांना ब्रिटिशांनी सत्तेतून हटवून इथे नजरकैदेत ठेवलं. 1916 पर्यंत त्यांनी आपले शेवटचे दिवस याच पॅलेसमध्ये घालवले आणि इथेच त्याला मृत्यू आला. 3 मजली भव्य इमारत, लाल दगडाचे बांधकाम आणि वरती असलेला मार्बलचा डान्स हॉल हे सगळं मिळून या पॅलेसला एक वेगळीच शाही ओळख देतात. यामध्ये ब्रिटिश आणि बर्मी आर्किटेक्चरचा सुंदर संगम दिसतो. आज या पॅलेसमध्ये एक छोटस संग्रहालय आहे जिथे त्या राजाचे फोटो, त्याच्याशी संबंधित वस्तू आणि इतिहास जपून ठेवलेला आहे. पण फक्त इतिहासच नाही, या ठिकाणाहून दिसणारा नजारा तितकाच खास आहे. समोर पसरलेला अरबी समुद्र, सोमेश्वर खाडी आणि भाटे ब्रिज आणि सूर्यास्ताचा तो क्षण खरंच डोळ्यात साठवून ठेवावा असा अनुभव आहे. थिबा पॅलेस म्हणजे इतिहास, सौंदर्य आणि शांततेचा एक परफेक्ट मिलाप. रत्नागिरीला आला तर हे ठिकाण एकदा नक्कीच अनुभवा. तर अशा प्रकारे आपण किल्ल्याची माहिती घेतली, पॅलेसची माहिती घेतली. आता नेक्स्ट बघू आपण काय करायचं. तर या आहेत. थँक्यू सो मच. वेलकम. इथं लिहिलं आहे की ही शासकीय वसाहत असून या ठिकाणी कोणीही बसू अथवा थांबू नये, तसंच गाडी पार्क करू नये. आणि ज्यांनी लिहिलं आहे, ज्यांनी इथं कामाला आहेत त्यांच्याच या गाड्या आहेत ज्या पार्क केलेल्या आहेत. इथं एक आहे आणि इथं एक आहे. आता स्वतःच आदेशाचं पालन करत नाही तर आम्ही काय करणार. थँक्यू एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. बाकी किल्ला बघा, काय विषय नाही. तर आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये डॉगेश भाऊ हे असतातच. शांत दिसायला लागल्यात. शांत आहेत का नाहीत का अंगावर येतात काय माहीत, तरी पण डॉगेश भाऊ आपले कायम आपल्याला दिसतात. फोटोग्राफी चालू आहे. काय करता? कुणाचं माकड तोंड बसलेलं आहे. माकड बसलेलं आहे इथं. तर आमचं थिबा पॅलेस बघून झालंय. आता सगळ्यांनाच लागलेत भुका, त्यामुळं एक चांगलं हॉटेल बघणार आणि आम्ही जेवणार. तर भेटूया जेवणाच्या ठिकाणी. आज जरा फोटो अलाउड नव्हते त्यामुळं आम्हाला व्हिडिओ करता आलं नाही, पण बघू नेक्स्ट टाइम. बेटर लक.
तुम्ही काय नेक्स्ट टाइम सांगाल? पण परमिशन देणार नाहीत फोटो शूटिंगसाठी. होय अलाउडच नाही ना? होय नाही आलं. अलाउडच नाही. बघू आता पण ती जेवायला जी थांबायचं. थिबाची जी मुलगी होती ना हा ती नाही व्हिडिओसाठी नाही, थिबाची जी कन्या होती म्हणजे राजकुमारी, ती त्यांच्यात काम करणारे एका ह्याच्या संग लग्न केलं तिनं, म्हणजे पळून जाऊन. बर कामगारासोबत. हो कामगारासोबत, नोकरासोबत? नोकर सोबत. आणि ओके. तिनं ते म्हणजे लाईफ असते ना जी आपण नॉर्मल मिडल क्लास लाईफ तशी जगली आणि तशीच मिळली. आणि थिबा राजाची जी कबर आहे